वायफळेत युवकावर कोयत्याने जबरी हल्ला, दोघेजण जेरबंद, गावात तणावपूर्ण शांतता। तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्व वैमनस्यातून एका युवकावर तलवार व कोयत्याने जबरी हल्ला करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी 7:30च्या सुमारास घडली। या हल्ल्यात सागर सदाशिव पाटील हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी मिरज येथे हलवण्यात आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी संदेश शैलेश कांबळे व संजित अजित सावंत दोघे राहणार वायफळे तालुका तासगाव या दोघांना ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी वायफळे येथे जिल्हा परिषद शाळेजवळ सागर पाटील व संदेश कांबळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता। या वादानंतर दोन्ही बाजूमध्ये तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी हस्तक्षेप करून यावेळी हा वाद शांत केला होता। गुरुवारी काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीने दोन्ही बाजूंनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। गुरुवारी पोलीस ठाण्यात येऊन दोन्ही बाजूंनी पुढे वाद करणार नाही अशी नोटरी करण्याचे ठरले होते। मात्र गुरुवारी सकाळी संदेश कांबळे व त्याचा साथीदार संजित सावंत हे तलवार व कोयता घेऊन सागर पाटील यांच्या तळेवस्ती येथील घराजवळ गेले। घरात बसून त्यांनी मात्र आरोपींनी पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने वार केला। हा वार चुकवताना सागरच्या हाताला गंभीर दुखापत झाली। यावेळी सागरचे वडील सदाशिव पाटील हे मुलाला वाचवण्यासाठी पुढे आले असतात त्यांनाही मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला। सागरने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक व महिला घटनास्थळी धावून आल्या। त्यामुळे दोन्ही आरोपी दुचाकी तिथेच टाकून पळून गेले। ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र आरोपी जवळील विहिरीत लपून बसले। त्यानंतर त्यांनीच पोलिसांना फोन करून आपले लोकेशन पाठवले। त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले। जमावाची संख्या मोठी असल्याने पोलिसांनी त्यांना दुसऱ्या मार्गाने तासगावला आणले। दरम्यान जखमी सागर पाटील याला तातडीने तासगाव येथे उपचारासाठी आणण्यात आले। जखम गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मिरज येथे हलवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते। या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले। मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने गावात जमा झाले होते। व्यापाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद ठेवलं। ग्रामपंचायत कार्यालयात शेकडो ग्रामस्थ जमले होते। पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी ग्रामस्थांना संयम बाळगण्याचे आवाहन केले। आरोपींना अटक करण्यात आली असून घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले। तसेच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबले यांनी ही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। रात्री गुच्छ दिला, सकाळी हल्ला। विशेष म्हणजे बुधवारी पोलिसांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूने समेट झाल्याचे वातावरण झाले होते। त्यावेळी संदेश कांबळे व सागर पाटील यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनात एकमेकांना गुच्छ देऊन वाद मिटल्याचे दर्शवले होते। मात्र त्यानंतरही मनात राग ठेवून संदेश कांबळे यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी सागरवर हल्ला केल्याचे समोर आले आहे।